शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची राज ठाकरेंकडून घोषणा। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र। मुंबईचा महापौर मराठीत होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। ठाकरेंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरेंचं मोठं विधान। मातोश्रीला बडव्यांनी घेरलंय, या राज ठाकरेंच्या जुन्या वक्तव्यावरून आशिष शेलारांचा सवाल। आता मातोश्रीवरचे बडवे कोण? राज ठाकरेंना थेट शेलारांचा सवाल। अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र आलेत। मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। तर ठाकरे बंधू म्हणजे प्रीती संगम नाही, भीती संगम, फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि भाजपचे गणेश नाईक यांची बंद दाराआड चर्चा। नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक संदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर जागा वाटप निश्चित। लवकरच होणार युतीच्या जागा वाटपाची अधिकृत घोषणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या बैठकीत ठाणे पालिकेसाठीचा महायुतीचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 81 तर भाजप 45 जागा लढणार, सूत्रांची माहिती। सुधीर मुनगंटीवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा निवासस्थानी भेट। विविध विषयांवर दोघांमध्ये सकारात्मक चर्चा। सकारात्मक चर्चा झाल्याबद्दल मुनगंटीवारांनी मानले फडणवीसांचे आभार। मंत्री नितेश राणे, आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका। संविधान बचाव आंदोलन केल्याप्रकरणी अजामीन पात्र अटक वॉरंट जारी। ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा झालेली आहे। राज ठाकरेंकडून या ऐतिहासिक युतीची घोषणा करण्यात आली आहे। तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। राज ठाकरे बंधूंची ऐतिहासिक युती जाहीर होताच राज ठाकरे यांनी हे मोठं विधान केलं। आम्ही कर्तव्य म्हणून एकत्र आल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, तर एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, असंही त्यांनी म्हटलंय। युतीच्या घोषणेवेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। तर आता चुकाल तर संपून जाल, असं म्हणत त्यांनी मतदारांना साथ घातली आहे। मराठी माणूस कोणाच्या वाट्याला जात नाही, कोणी त्याच्या वाट्याला आला तर त्याला परत जाऊ देत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांनी अल्लाह हाफिज अशा म्हटल्याचा व्हिडिओ आमच्याकडे असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय। त्यामुळे भाजपानं आम्हाला हिंदुत्वावरून काही बोलू नये, असंही राज ठाकरे म्हणाले। ठाकरे बंधूंच्या युतीवर कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। एका महिला कार्यकर्त्याने ठाकरे बंधूंचं नाव लिहिलेला चष्मा घालत आनंद साजरा केला। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीचा जल्लोष करण्यात आलाय। अंबादास दानवेंनी कार्यकर्त्यांना पेढे भरवत आनंद साजरा केलाय। ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा होताच नाशिकमध्ये मनसैनिक आणि ठाकरे सैनिकांनी जोरदार जल्लोष केलाय। फटाक्यांची आतषबाजी आणि नाशिकच्या ढोलच्या तालावर थिरकत आनंद उत्सव साजरा करण्यात आला। मनसैनिक आणि शिवसैनिकांनी एकत्र येत पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये जोरदार जल्लोष केलेला आहे। युतीची घोषणा होताच जोरदार आनंद साजरा करण्यात आला। दोन पक्ष अस्तित्वासाठी लढत आहेत। ठाकरे बंधूंच्या युतीमुळे फार काही परिणाम होणार नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। तर भावनिक बोलण्याला आता काहीही अर्थ राहिलेला नसल्याचंही ते म्हणाले। तर ठाकरेंची पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड निकला चुहा, असं पण नाही झालं, असं देखील त्यांनी म्हटलं आणि टीका केली। मुंबईकर महायुतीच्या पाठीशी उभे असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय।
मुंबईला सेवेकरी हवे आहेत, स्वतःचा फायदा बघणारे नकोत, असंही फडणवीसांनी म्हटलंय. तर ठाकरे म्हणजे मुंबई नाही, ठाकरे म्हणजे मराठी नसल्याचा घणाघातही त्यांनी केला. ठाकरे बंधूंची युती ही मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नसल्याची टीका आशिष शेलार यांनी केली आहे. तर ही युती त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वासाठी असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. राजकारणामध्ये काहीही कायम नसतं. राज आणि उद्धव ठाकरेंच्या ऐतिहासिक युतीच्या घोषणेनंतर मिलिंद नार्वेकरांनी हे सूचक विधान केलंय. नार्वेकरांच्या विधानामुळे चर्चांना जोरदार उधाण आलंय. ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. तर आम्ही मविया म्हणून एकत्रच असल्याचंही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंनी जनतेचाच कार्यकर्त्यांचा विश्वास गमावल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. त्यांच्याकडे विकासाचा एजेंडा नसल्याची टीकाही त्यांनी केली. तर महाराष्ट्रामध्ये मराठीवरून भावनिक आवाहन चालणार नसल्याचंही ते म्हणाले. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी त्याचा राजकीयदृष्ट्या कोणताही परिणाम होणार नसल्याचं संदीपान भुमरेंनी म्हटलंय. तर राज्यातील मतदार त्यांच्यासोबत एकत्र नसणार असंही ते म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र आलेत ही चांगली गोष्ट असल्याचं नवनीत राणांनी म्हटलंय. तर ते राजकीयदृष्ट्या एकत्र आलेत, मात्र त्यांचा पक्ष शेवटच्या क्रमांकावर असल्याची टीका त्यांनी केली. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये पुणे आणि नाशिक पालिकेसाठीचं जागा वाटप पूर्ण झालंय. तर इतरही पालिकांसाठीचं जागा वाटपही पूर्ण झाल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याचं राऊतांनी सांगितलंय. चर्चेतून सकारात्मक मार्ग काढणार असल्याचंही ते म्हणाले. तर त्याला सुरुवात केली, चालना दिली. देवेंद्रजींनी आम्ही निर्णय घेतले आणि हे निर्णय लोकांच्या आणि मुंबईच्या हिताचे आहेत. अरे इतके वर्ष तुम्ही मुंबईकरांना खड्ड्यात घातलं, खड्ड्यातला प्रवास दिला, इतके लोक मृत्युमुखी पडले, इतका भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये. कॉन्क्रीटचे रस्ते आतापर्यंत का नाही केले ते आम्ही त्याची सुरुवात केली. मुख्यमंत्री झाल्यानंतर पुढच्या वर्षा 6 महिन्यामध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहे. मुंबई प्रदूषित करण्याचं काम कोणी केलं? मुंबई हे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट करू शकले नाही इतक्या वर्षामध्ये. ते 7 STP आम्ही करतोय. मेट्रोची कामं तुम्ही थांबवली, कारशेडची कामं तुम्ही थांबवली, आरोग्याच्या सुविधा तुम्ही थांबवल्या आणि कोविडमध्ये काय काय केलं ते तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. कोविडमध्ये देखील काय एकच काम केलं, फक्त कोविडमध्ये बोलू, मी नंतर बोलेन पाहिजे जेव्हा. आणि आम्ही एक मिनिट पहिली सांगतो तुम्हाला, मी बोलत नाही, फक्त करून दाखवलंय. रमाबाई आंबेडकर नगर 17,000 घरांचा प्रकल्प आम्ही मार्गी लावलाय, काम चालू झालेलं आहे. 17 URP तयार केलेत मुंबईमध्ये क्लस्टर आणि लाखो लोकांना 35 लाख लोक या संपूर्णपणे टप्प्याने या सर्व हक्काची घरं त्यांना आम्ही देणार आहोत. काय त्यांच्याकडे अजेंडा? बोलले एक तरी शब्द विकासावर? अरे जे आपली पोरं सांभाळू शकत नाही ते मुंबई काय सांभाळणार, राज्य काय सांभाळणार? मराठी माणसाला सोबत येण्यासंदर्भात देखील साथ घातलेली आहे उद्धव ठाकरेंनी. कसं पाहता? मराठी माणूस आता आठवला? मराठी माणूस जेव्हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला, मराठी माणसाचं खच्चीकरण झालं, तेव्हा मराठी माणूस आठवला नाही. जेव्हा निवडणुका येतात तेव्हा बोर्ड लागतात, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई मराठी माणसापासून तोडणार. अरे मराठी माणसाचं खच्चीकरण, एक तरी गिरणी कामगाराला घर दिलं? आम्ही 12,500 लोकांना घरं दिली. 1 लाख गिरणी कामगारांना आम्ही घरं देणार आहोत. 35 ते 40 लाख लोकांना टप्प्याने या क्लस्टरच्या योजनेमध्ये घेणार आहोत. हा योजना तुमच्याकडे? इतके वर्ष तुम्ही काम केलं, इतके वर्ष सत्ता गाजवली, काय केलं मुंबईकरांसाठी? मुंबईकर सुज्ञ आहे, मुंबईकर सुज्ञ आहे. या निवडणुकीमध्ये त्याला विकास पाहिजे. आज जर पाहिलं तर एवढे वर्ष केलं, मुंबईमध्ये एक तरी
एक तरी म्हणजे एक तरी असं मोठं उद्यान झालं आम्ही केलं. महालक्ष्मी रेस्कोर्सची 125 एकर जागा घेण्याची हिंमत कोणी दाखवली? आमच्या सरकारने केलं. 170 एकर कोस्टलची जागा मिळून 300 एकरचं मोठं सेंट्रल पार्क आम्ही करतोय. त्याचं सादरीकरण तुम्हाला आम्ही दाखवलं. 300 एकरचा मुंबईमध्ये वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क, ऑक्सिजन पार्क या मुंबईकरांसाठी कोण देत आहे? कधी विचार आला असा? हे फक्त आणि फक्त स्वतःसाठी काय मिळवायचं यामध्ये या लोकांनी विचार केलेला आहे. आणि म्हणून ही जी काही एकत्र येण्याची जी काही एकत्र जे आलेले आहेत